नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्यात चर्चेतली बातमी म्हणजे बीड हत्या प्रकरणाशी संबंधित मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेंची वैद्यकीय चाचणी आता पूर्ण झालेली आहे. घुले आणि सांगळेसह सिद्धार्थ सोनवणे आता कोर्टात हजर झालेले आहेत. या संदर्भातली सुनावणी सध्या सुरू आहे. तर सिद्धार्थ सोनवणेनं आरोपींना संतोष देशमुखांची माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात येतोय. आता या संदर्भातली सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणी दरम्यान काय समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. एसआयटीने आरोपींची 15 दिवसांची कोठडी खरं तर मागितली आहे. संघटित गुन्हे आणि दहशत निर्माण करण्यासाठी ही टोळी काम करत असल्याचा एटीएसचा दावा आहे. तर डीवायएसपी अनिल गुजर हे कोर्टात या संदर्भात माहिती देत होते. वाल्मिक कराडच्या तपासाची माहिती वृत्तपत्रात लीक होती असं सुद्धा गुजर यांनी यावेळी म्हटलंय. एसआयटीनं कोर्टासमोर या संदर्भातली खंत व्यक्त केलेली आहे. एसआयटीनं आरोपींची 15 दिवसांची आता कोठडी मागितलेली आहे. या संदर्भात संघटित गुन्हे आणि दहशत निर्माण करणारी ही टोळी असल्याचा दावा एसआयटीचा आहे. तर डीवायएसपी अनिल गुजर हे कोर्टात या संदर्भात बोलत होते. वाल्मिक कराडच्या तपासाची माहिती वृत्तपत्रात लीक होत होती अशी खंत गुजर यांनी कोर्टासमोर बोलून दाखवली आहे. आपण पाहतोय